बच्चा अगं 10 मिनिटं झाली तू नुसतीच रडतेस. तू काही सांगणारच की नाही मला? मला त्याशिवाय कसं कळेल काय काय होतंय? पण मुळात तू मला इथे का बोलवलंस भेटायला? तुला ऑफिसला नाही जायचंय का? मूड नाहीये का? मला सांग ना, त्याशिवाय कसं कळणार आहे? सांगून काही फायदा आहे का? आणि कशाला सांगायचं तुला? अगं तसं नाहीये, तू सांगून तर बघ ना एकदा प्लीज. अगं असं कसं? तू आधी रडणं थांबव बरं. काय झालंय मला सांग. भक्तीने मला घर सोडून जायला सांगितलं. काय? तू घरी येतोस ना म्हणून आमच्या ऑर्थोडॉक्स सोसायटीने तिला नोटीस पाठवली आहे. त्याच्यात असं लिहिलंय की तू यायचं नाही तर मग तिला बाहेर काढ. आणि हे तिला पटलंय. सो तिने मला अल्टिमेटम दिला आता. अरे याला काय अर्थ आहे? थांब मी बोलतोच भक्तीशी आणि आपण सोसायटीच्या सगळ्या मेंबरशी पण बोलू. त्याने काही होणार नाहीये. अगं मग मी काय करू? आता हे पण तू मलाच विचार की मी काय करू. नाही तू काही करू नको, मीच करते काय करायचं ते. हे घर सोडून ना जाते मी पुण्याला परत. एक 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 तू तू रडू नकोस ना. असं असं काय बोलतेस तू? नाही बरोबर आहे रे. तुझं काय बिघडणार आहे या सगळ्यात? तू आहेस ना एका छान मोठ्या कंपनीचा मॅनेजर आहेस. तुला तुझी बायको आहे, मुलगा आहे, स्वतःचं घर आहे तुझं. तू का सोडणार आहेस त्यांना माझ्यासाठी? अगं ए आय नो, माहितीये मला तू तुझ्या वडिलांना घाबरतोस. सारखं सारखं तेच तेच सांगू नकोस मला. शनाया, माझी परिस्थिती तू समजून घे ना एकदा. अरे यार पण मग माझी सिच्युएशन कोण समजून घेणार आहे? आत्ता आठवड्याभरात मी रस्त्यावर येणार आहे पण तुला त्याचं काहीच नाही वाटत आहे. तू तुझ्या वडिलांना घाबरतोस म्हणून काही डिसिजन घेऊ शकत नाहीयेस. आणि मी आपलं काय काय स्वप्न बघत होते रे आपल्यासाठी, की आपण एकत्र राहावं एकाच घरात, रोज सकाळी तुझा चेहरा बघावा, रात्री तुझ्याच कुशीत झोपावं, दोघांनी मस्त एन्जॉय करायचं. पण नाही, तुला हे काहीच नकोय. अगं नाही, तसं नाहीये. मलाही हे सगळं हवंय ना. पण तसं दिसत नाहीये ना गॅरी. नाहीतर आत्ता मला म्हणाला असतास की चल माझ्या घरी म्हणून मी त्या बायकोला बाहेर काढतो. पण नाही, हे काहीच करत नाहीयेस तू. अगं पण असं कसं करू मी? का का नाही करू शकत? घाबरतोस बायकोला? एक मिनिट, तू समजून नाही घेतेस. ओके, मी समजले काय समजायचं ते. आपली साथ ना आता इथवरच होती. मी नाही काम करते, मी जाते पुण्याला आई बाबांकडे. बाय, मी तिकडेच जॉब शोधते आता. अगं आता तुला काय अपेक्षा आहे? मी काय करावं? हा, बायकोला सोडून देऊ, डिवोर्स घेऊ? अरे हे मला सांगावं लागतं. इथेच प्रॉब्लेम आहे ना. हे तुझं तुलाच कळायला हवं. थिंक अबाउट इट. खरं सांगू रेवतीजी, मला हे नाही पटत. मी समजू शकते की तुम्ही इमोशनल आहात म्हणून तुम्ही राधिकाच्या इमोशन्सचा विचार करताय. पण काही गोष्टींचा विचार हा प्रॅक्टिकली करावाच लागतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपण त्यांना, त्याशिवाय पर्यायच नाहीये मिस्टर गुप्ते. हा नाही तर तू कुठलाही मार्ग वापरला तरी राधिकाला कळणारच आहे. आणि ते कळल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. म्हणजे याचे परिणाम किती विपरीत झाले तरी चालतील तुम्हाला. पण मी असं कुठे म्हणतेय. कुणालाही संकटातून वाचवायचं असेल तर त्याला त्याची जाणीव करून द्यायलाच हवी. गुरु हे जे काही सगळं वागतोय ना त्याची शिक्षा त्याला व्हायला हवी. आणि राधिकाचा त्याच्यावरचा जो अनाठाई विश्वास आहे ना तो कसा खोटा आहे हे तिला कळायला हवं. आणि तिने त्याला कायमचं सोडलं ना की मग त्याची अक्कल ठिकाणावर येईल. मला हे कळत नाहीये की आपण हे सगळं राधिका वहिनींचा संसार जोडण्यासाठी करतोय का तोडण्यासाठी. खोट्या आशेवर राहण्यात काय अर्थ आहे? तसंही संसार तिचा एकटीच आहे. गुरु त्यातून केव्हाच बाहेर पडलाय. रेवती, हाय जेनी. हाय. हॅलो. हाय, आज इकडे कुठे? हा, मी गुरु सरांकडे आली आहे. माझ्या मॉमने केक बनवलाय, खास गोव्याहून पाठवलाय. तो मी राधिका मॅमसाठी घेऊन आली आहे. त्या नेहमीच आमच्यासाठी छान छान काहीतरी पाठवत असतात ना, सो आज मी त्यांच्यासाठी केक आणलाय. तिला आवडेल, नक्की आवडेल. या, वाय डोंट यू बोथ जॉइन अस? या ना. नाही नको, तू जा. मला थोडं बोलायचंय. ओके, चलो ठीक आहे. त्यांनी गुरुच्या ऑफिसमध्ये काम करते ना. म्हणजे हिला शनायाविषयी माहिती असेलच. आय थिंक तिला माहितीये. कारण आम्ही जेव्हा गुरुच्या ऑफिसमध्ये गेलो होतो ना तेव्हा ती म्हणाली होती की गुरु सरांच्या वाईफ किती छान आहेत आणि ही शनाया असं काहीतरी.
म्हणजे हिला राधिका वहिनींविषयी सहानुभूती आहे. पण असं केलं तर आपण हिची मदत घेतली तर म्हणजे हिच्या मदतीने आपण गुरुनाथ आणि शनायाला वेगळं करू शकलो तर राधिका वहिनींचा संसार वाचेल. चल येते ग. वहिनी तुम्ही सगळेजण अजून 2-3 दिवस थांबला असतं तर बरं झालं असतं ना. अगं असं कसं, इतके दिवस घर रिकामं सोडून नाही राहतायत. चोऱ्या सुद्धा किती वाढल्यात हल्ली, जावं लागणारच. दादा अगं ते परस्पर येणार आहेत ऑफिस मधून, सुजयला शाळेतून घेऊन येणार आहेत घरी. बर नेमप्लेट का नाही बदलली आहेस अजून? मी तुला ती हँडमेड शिकवली होती ना. मग हो अगं पण वेळच नाही ना मिळत. पण आता बनवीन. बरं हे घे तुझ्यासाठी लाडू, मी विसरलीच द्यायचे, त्याला आवडतात ना म्हणून. किती करतेस तू राधिका. बरं चल येते, काळजी घे. हा हॅलो मॅम. जेनी, ये 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 आत. राहू दे अरे नको मॅम. अगं बस तुझ्यासाठी पाणी आणते. घे. थँक्यू. अगं जेनी हे तर चालले गेले ऑफिसला. मॅम आज मी सरांसाठी नाही तुमच्यासाठी आले. हा केक आणलाय तुमच्यासाठी. अगं माझ्यासाठी कशाला, राहू दे. मॅम हा माझ्या मॉमने बनवलाय, खास गोव्याहून पाठवलाय. प्लीज घ्या. त्यांना कशाला उगीच चौगीच त्रास. असं कसं मॅम, तुम्ही एवढ्या प्रेमाने आमच्यासाठी लंच आणलं आणि त्या दिवशी मला पिकल सुद्धा दिलं. आय रिअली लव्ड इट. म्हणून मी तुमच्यासाठी केक आणला. घ्या ना. मग काय पिट्टमपाट करून राहिली का? नो मॅम, मॅम तसं नाहीये. मग मॅम ठीक आहे, तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण प्लीज घ्या. अथर्वला पण द्या ना. आय नो ही लव्स केक. देते. तू बस, मी आलेच. येस. जेनी, तुम्ही राधिका कुठे? आहेत राधिका. मला तुझ्याशी बोलायचं. बोला ना. इथे नको, आपण ना खाली जाऊन बोलूया. एनिथिंग सिरियस? सॉर्ट ऑफ. रेवती तू तू कधी आलीस? आत्ताच आले. अगं आज ना मी ऑफिसला जात नाहीये, घरीच स्क्रिप्टचं काम करणार आहे. म्हटलं तुझ्या कानावर घालावं. बर जेनी हे घे, आमचा नागपूरचा मसाला आहे, एकदम खास मसाला. बरं का, वापरताना एवढाच वापर, जास्त वापरू नको. सवय नाही ना तुला तिखट खायची. आणि सगळा वापरू नको, थोडा तुझ्याकडे ठेव आणि थोडा आईंना पाठव गोव्याला. हा मॅम कशाला तुम्ही पुन्हा काहीतरी देताय मॅम. नको. राहू दे ना, वापरून तपा. थँक्यू मॅम.